कल्याणच्या अजमेरा हाइट्समध्ये राहणारे अखिलेश शुक्ला यांचा धूप लावण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला। या वादातून त्याने 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीतील 3 जणांना बेदम मारहाण केली। घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स ही इमारत आहे। या हाय प्रोफाइल इमारत अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो। त्याच्या शेजारी अभिजित देशमुख आणि विजय कलविकट्टे राहतात। बुधवारी रात्री शुक्ला यांनी घराबाहेर धूप लावला होता। धुपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता। याबाबत शेजारी विजय कलविकट्टे यांनी शुक्ला यांना टोकले, त्यावरून त्यांच्यात वाद झाला। या वादातून शुक्ला याने बाहेरून 10 ते 15 जणांना बोलावून घेतले। सोसायटीतील लोकांना मारहाण केली। विजय कलविकट्टे, अभिजित देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहे। दरम्यान या सोसायटीमधील नागरिकांनी आरोप केला आहे की अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करता त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो। त्याच्या विरोधात कोणी बोलले तर तो त्याला दमबाजी करतो। काही दिवसापूर्वी एका किरकोळ कारणावरून त्याने एका तरुणीला तिच्या वडिलांसमोरच तिच्यावर रेप करण्याची धमकी दिली होती। या राड्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की धूप लावण्याच्या वादातून हाणामारी झाली। पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अखिलेश शुक्ला याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे। त्याचा सध्या शोध सुरू केलाय। खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघे एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत। दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे। देशमुख यांना काय नसतं आम्ही केलेलं देशमुख यांची तक्रार जी होती त्या तक्रारीप्रमाणे आपण FIR दाखल केलेली आहे आणि त्यांचे अपोजिट जे शुक्ला आहेत यांच्याही तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे देशमुख जखमी आहे, डोक्याला मार लागलेला आहे, स्थानिक उपचार करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात। गुन्हा दाखल आहे मारामारीचा। आता त्यात सोसायटीचे काही तक्रारी आहेत, त्यांचे पूर्ण तक्रारीवर आपण कारवाई करीत आहोत। शुक्ला जे आहेत त्यांची डिटेल चौकशी आपण करत आहोत। कुठल्या हुद्द्यावर आहेत, कुठे जॉबला आहेत, पण ते सरकारी ड्युटीवर आहेत असं कळलं आहे।